टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. मधुकर ससारे बोलतो मी परभणीहून. बर. तर मी आपलं पाथर्डीचं जेसीबी होतं, जेसीबी घेतलं होतं. जेसीबी तर आपलं सिव्हिल नसलं, नाही भरलं म्हणून ना, तर ते कॅन्सल झालं. तर ते आपण त्यांना 50,000 दिले होते, तर ते वापस करा ना सर. ते म्हणजे आपण ॲडव्हान्स दिलं ते त्यांना 50,000 जेसीबी वाल्याला. तर कुठल्या? माझं सिव्हिल हे पाथर्डी. बर. मी मी जेसीबी ऑपरेटर आहे. कुठली? नाही सर, शोरूमची नाही आहे. असंच म्हणजे एजंट थ्रू घेतली होती, डीलर कडून घेतली होती. मग एजंटला पैसे दिले होते 50,000 का? नाही, त्या जेसीबी मालकाला दिली त्यांनी. बर. आता त्याचं म्हणणं आहे की मी पैसे वगैरे देत नाहीत आणि मी 50,000 दिलते ना, तर त्यांनी सकाळी 20,000 टाकले मी जवळपास विक्री करून. मग बाकीचं ते म्हणलं काय करायचं कर भाऊ, देत नाही म्हणलं. मग मी बी सर श्रीमंत नाही, मी बी जेसीबी ऑपरेटर आहे. एकूण तिकून पैसे गेलते आणि त्यांना दिलते ते माझं सिव्हिलच भरलं नाही जेसीबी घ्यायसारखं. आणि आता त्यांचं म्हणणं आहे पैसे वापस करत नाही. 30,000 बाकी त्यांचे पण. 1 महिना झालं परेशान करायला. सर हो भेटतील का मग, त्यांना बोलू शकता का सर तुम्ही? काय नाव म्हणलं तुमचं? मधुकर ससाने, परभणी. मधुकर ससाने, परभणी जिल्ह्यामधून बोलताय. गाव कुठला? पाथरी. पाथरी गाव. आणि समोरचा व्यक्ती कुठला आहे? ते पाथर्डीचे, शेगाव पाथर्डी. हो. शेगाव पाथर्डीचे. किती पैसे देणार ते? 50,000 येणार होते आपले, दिलते मी 50,000 दिलते त्यांना. त्यांनी आज सकाळी थोडं बोलून तर 20,000 पाठवले आणि 30,000 नाही दिले त्यांनी. माझं सिव्हिल नाही भरल्यामध्ये तर ते कॅन्सल झालं. ते म्हणते ते तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही सॉल्व्ह करा, माझं काही नाही त्याच्यात, असं बोलत होते. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही देत नाहीत वापस पैसे, काय करायचं करा, असं बोललो. बर. तुम्हाला काय म्हणतात तिने आता? आता माझं म्हणणं सर, त्यांनी पैसे वापस करायला पाहिजे ते पूर्ण थोडेफार तरी. काय म्हणाल? त्यांनी माझे पैसे वापस करायला पाहिजे असं माझं म्हणणं होतं. की तुमचं माझं म्हणणं देतो, तुमचं म्हणणं आहे पण देतो म्हणाले का त्यांना? नाही देत नाही म्हणलं. ते काय करायचं कर असं बोलत होते. किती दिवस झाले व्यवहारला? 1 महिना झाला, दिवाळीपासून तेच चालू होतं. माझं सिव्हिल ते अगोदर भरतं म्हणले होते बँकेवाले, नंतर 1 महिना त्यांनी घातला बँकेवाल्याने. शेवटी मग त्यांनी नाही म्हणले, भरत नाही म्हणले 1 महिन्याच्या नंतर. मग ते जेसीबीवाला म्हणते ते माझा प्रॉब्लेम नाही, 1 महिना गेला असं तसं. ते असं झालं सर. आणि आता त्यांना ते तेच म्हणते की माझा प्रॉब्लेम नाही, पण त्यांना म्हणलं मी घ्यायला तयार आहे म्हणलं, पण माझं भरायला नाही ना, मी कोणाचं नावावर नाही घेऊ शकत ना. तर ते म्हणते तुमचा प्रॉब्लेम नाही. आता मी त्यांना ते बी बोललो किंवा मी घेणार आहे, नाही म्हणलं तर ते मी मागितले बी नसते पैसे की मला घ्यायचे नाही किंवा काय नाही, असं त्यांना ते बी बोललो मी. आता सिव्हिल भरत नाही तर त्याच्यात माझा प्रॉब्लेमच आहे. पण ते त्यांना ते सांगितलं सिव्हिल नाही भरत मला नावची होणार नाही, लोन होणार नाही, त्यांना तेच बोललो मी. पण ते ऐकत नाहीत. म्हणलं सकाळी थोडं बोललं ते, पैसे 20,000 टाकले म्हणला, इथून पुढे फोन करू नको नाही आणि पैसे बी देत नाही असं बोललो तो. आता काय मदत करायची तुम्हाला? त्यांना बोलले असं सर तर माझे पैसे वापस घ्यायचे प्रयत्न करायचे जरा. माझे पैसे फक्त वापस यावं त्यांना. ते मी म्हणलं 10,000 रुपये करा म्हणलं, तुम्ही 10,000 घ्या, बाकी 40,000 टाका म्हणलं. मी एवढा काही श्रीमंत नाही, मी बी लोकांचे देवत्याग करतो म्हणलं, मी श्रीमंत नाही काही नाही. त्याचेच प्रॉब्लेम सांगायला लागलं ते. म्हणलं मी लॉसमध्ये गेलो महिना, असं तसं झालं, आम्ही लॉसमध्ये गेलो. माझं 1 महिना झालं तर काम बी सुटलं, कामावर बी नाही मी त्या मशीनच्या नादामध्ये. अडचण आल्या खूप जास्त. त्यामुळे ते नंबर तुमचा होता सर माझ्याकडं, ते फेसबुकला. तर मी ते आता घेतला होता नंबर मी, तर म्हणलं बघा फोन करून होत असली मदत. तर समोरच्या व्यक्तीचा नंबर आहे?
हा आहे ना सर. बर. आता काय? त्यांना एकच माझी रिक्वेस्ट राहील की त्यांनी पैसे वापस करावा. कमीत आता 20,000 दिले, 20,000 दिले तरी चालते सर. आता 10,000 मी त्यांना म्हणलं होतं हं, की जाऊ 10,000 मी सोडतो, पण काही 20,000 रुपये वापस करा. हं, असं झालं. हं, पण असं या वारात असं बी नाही झालं की त्यांना बोललो बी नाही की वापस करा किंवा ॲडव्हान्स वापस करा, असं काही बोललो नव्हतं मी या वारामध्ये. हं, मग ते विचार म्हणून नव्हतं त्याला, बाकीचे मला लोन झाल्यानंतर बाकी सगळं देऊन टाकलं असं बोललो तुम्ही त्याला. हं. तर विचार मी द्यायला असं सर 2,000 रुपये द्यायला, पण ते विचार नव्हता. ते मध्यस्थी माणूस काय म्हणतो एजंट? एजंट बोलला त्यांना, पण एजंटचं बी ऐकायला नाही ते. एजंट ऐकायला हा एजंट पण ऐकत नाही. एजंटचं ऐकत नाही. ज्याची तुम्हाला हा एजंटचं बी ऐकत नाही. ज्याची तुम्हाला बोलतो की माझी नुकसान झाली, मी कोणाचं ऐकणार नाही काय ना. हं, एजंटला तेवढे कोशिश केली, थोडेफार त्यांनी दिले का 20,000 रुपये मला. हं, बाकीचे म्हणले आता मग तुम्ही तुमचं बघा म्हणजे ते एजंट. हं. तुम्ही ते एजंट थ्रू गेला, त्या एजंटला बोलायचं. एजंटला बोलून त्यांनी काढले ना सर. एजंटचे जवळचे लोक आहे, जवळचे लोक. हं. म्हणजे ते नेहमी व्यवहार करते दोघं जण एकूण एकाची. मग तुम्ही एजंट थ्रू गेला ना, त्या एजंटला बोलायचं तुम्ही. हो ना एजंट. हं. पण याच्या आपण डायरेक्ट खात्यावर पैसे टाकले ना सर, त्या ज्याची बोलायचे खात्यावर टाकले ते पैसे. एजंटला बोलायचं ना, तुम्ही एजंट थ्रू गेला. हं. ते एजंटलाही बोल जाईल ना त्यामुळं. आणि मी यावर त्यांच्या फोनवर केला एजंटला ऐकूनच, म्हणजे त्या मालकाच्यात टाकले होते, फोनवर पैसे टाकले होते मी ऑनलाईन. ठीक आहे, काय हरकत नाही. मला सांगा त्या म्हणजे पैसे देणार व्यक्तीचं नाव. आता 20,000 रुपये तर द्यायला पाहिजे असं वाटतं. 10,000 रुपये तेव्हा. हो ठीक आहे, बरोबर आहे. आता नंबर सांगा मला. बरं 90 90 49 06 06 06 72 61 हां 72 61. 76 61. नाव काय नाही म्हणलं? नाही सर 72 72 61. पहिले सांगताना नंबर जरा बरोबर सांगा तुम्ही. हा सर. सांगा 90 नंबर. 49 90 49 06. हा सर 06 हां 72 हां 61. 61 घेतलं सर. तेच नंबर सांगाला ना, मगाशी सांगितलं. नाही तुम्ही 76 घेतलं होतं सर, मला वाटलं 76 घ्यायची. 90 49 06 76 61. नाही ना सर 76 तुम्ही घेतला, मी 72 म्हणणार सर. 72 ए 61. बाबा, का दारू बिरू पेला का तू? हा नाही ना सर, मी बरोबर सांगलं सर तुम्हाला नंबर. सांगा नंबर. 76च्या जागा 72 घ्या ना सर. 90 49 06 हं 72 हं. 61. डोक्याला ताणच आहे बाबा, मदत करायची सारी जण की नाही. नाव काय यांचं? राहुल बोर्डे. हा राहुल बोर्डे. तुमचं? मधुकर ससाने. राहुल बोर्डे म्हणते का? हा जेसीबी वाला राहुल बोर्डे. हॅलो, राहुल बोर्डे बोलते का म्हणलो? कोण बोलतोय? सचिन भैया पवार बोलतोय, टायगर ग्रुप. बोला ना. माझ्याकडे कंप्लीट आले. नाव काय तुमचं? राहुल बोरुडे. तुमचं नाही, एक मिनिट थांबा. हो तुमचं नाव सांगा. मधुकर ससाने. मधुकर ससाने. काय तर जेसीबीचा विषय झाला म्हणतात, काय तर पैसे तुमच्याकडे आहे म्हणा 50,000 म्हणे. काय विषय ते? दिले त्यांना सर. पैसे नाही दिले म्हणून सांगते तू. हा 20,000 दिले सर त्यांनी. 20,000. मी त्यांना अच्छा, तुम्ही ऑनलाईन पाठवलं का त्यांना तुम्ही? पैसे पाठवले. ऐका ना. बोला बरं बोला का भाऊ? बोला बोला. ऐका, आमचे मित्र आहेत सगळे भाऊ महत्वाचं. बर बर. त्याचे हा आता आपले तुमचं काम करीत आपले नाही का? बर. पण ते त्यांचे जे व्यवहार असं झाला होता, त्यांना आपण लोनला पेपर दिलते. हो. आणि त्यांनी का त्यांचं लोन झालं नाही. आता इतराचे कोणी पैसे मागायला येत नाही. पण तरी त्यांनी मला 1 महिना लवकर दिला व्यवहारात. त्याच्यामुळे माझा व्यवहार रखडला, तर जिथे गेलं नाही तरी त्यांना निम्मे पैसे मागं टाकले मी. कोणी तर देतच नाही आता, पण तरी बी आपल्या प्रेम खातीर मी त्यांना 20,000 रुपये मागं पाठवले. विचारा त्यांना, माझ्याकडे
नाही सर, त्यांनी 20,000च दिले. माझे म्हणणं होतं 40 द्यायला पाहिजे त्यांनी. हो सर, आता तुम्ही सांगा एवढं कोणी सर मागे देत सांगा. आपली प्रेमाची गोष्ट आहे म्हणून मी त्यांना मागं लगेच टाकले. हा, त्यांना म्हटलं, ते म्हणले मी तुमच्या कंप्लेंट केलं. म्हणलं साहेब सगळे मित्रच असतात म्हणून माझे, आता तुमच्या पैसे यायची काही गरज नव्हती त्यांना. बरोबर आहे का नाही? चुकीचं आहे. बरोबर सांगा बरं. चुकीचं 20,000 रुपये लगेच सोडून दिले मी त्यांना. 50 रुपये दिले होते त्यांनी तुम्हाला? हॅलो. हा सर बोला ना. हा, तुम्हाला 50,000 दिले होते का म्हणलं? हो, 50,000 रुपये दिले ना. पण त्यांनी 1 महिना केला, व्यवहारच केला नाही माझ्या संग. बरं. 1 महिना रगडीला मला त्यांनी. मी त्यांना काय म्हणलं, त्यांनी ते एजंटकडे फाईल टाकली होती का? हा, यांच्या या अकाउंटवर बॉच निघला पहिले जुने का. त्यांना काय म्हणलं, साहेब तुम्ही तुमच्या अकाउंटवर जर नसलं होत तर तुम्ही लोकांच्या अकाउंटवर करा मग, तुमच्या पाहुणे रावल्याच्या. मी द्यायला तयार आहे ना मशीन. तर ते पाहुणे रावल्याच्या अकाउंटवर लोन निघलं. अच्छा. थकीत लोन पहिलं. तर मग आता व्यवहाराच्या पद्धतीने आपण व्यवहार केला होता. त्यांना काय म्हणलं, कोणी तर पैसे वापस देत नाही तरी ते म्हणले मला का काय झालं एवढी नाही. तुम्ही माझा 1 महिना गोळ झाला माझ्या मशीन, मग 1 महिना उभं राहिलं माझं बी नुकसान झालंच ना. अच्छा, बरं. मग आता त्यांच्या विचारामुळे का मला महिनाभर त्याची दारात ठेवावं लागलं. मग कशामुळे कॅन्सल झालाय सौदा? सर माझं सिव्हिल डाऊन आहे. सिव्हिल माझ्याकडून यावर कॅन्सल नाही झाला. काय हो, कशामुळे झालं ससाने? सर सिव्हिल डाऊन सांगू ते 1-2 हप्ते थकले होते आपले पहिले. बरं. आणि ते आज झालं सर. मग ऐका ना सर. 50 मधून 20 रुपये दिलेत का ना? हो, त्यांनी 20 दिले. बरं. नाही माझं ते काय झालं सर माहिती आहे का, याने 1 महिना लावलं. यांचं ते बँकेवाले ना, त्यांनी अगोदरच बोलायला पाहिजे होतं की होत नाही तुमचं सिव्हिल डाऊन आहे. त्यांनी आपल्याला 1 महिना लावलं. म्हणजे यांच्याच ग्रुपचे लोक आहे सगळे ते एजंट आणि बँकेवाले. तेव्हा सांगायचं सर याने आपलं होत नाही, मग पैसे बी दिले नसते ना. ऐका आता हे का उलट काय बोलू नका तुम्ही. आता हे बी माणसं आहे का, ट्रायल ग्रुपचे माणसं सगळे माझे मित्र आहेत. तसं काही नाही, तुम्ही त्यांना फोन करायला नव्हताच पाहिजे. ते बी मला ओळखत. तसा काय विषय नाही सर. ऐका ना, जर माझं लोन पहिल्यांदाच सर ऐका ना, माझं जर लोन अगोदरच सांगायचं असतं तर मला लोन होत नाही तुमचं. त्यांनी काय केलं, बोलला होतं अगोदर लोन होत नाही का बोललो होतो तुम्ही ना? थांबा 1 मिनिट हो ससाने. त्यांना बोललो होतो बोर्ड तुम्ही का? नाही आपलं जे फाईल दिलती ना यांच्या लोकांनी, एजंटनं फाईल दिलती माझी. ते काय म्हणले होतंय म्हणले लोन तुमच्यावर. मग मी यांना लगेच इशारा टाकून दिला किंवा 5 मी 50,000 टाकून दिले. होतंय म्हणल्याच्या नंतर मग 1 महिना लावला. मला गावाकडे बोलवलं परभणीला. परत मला औरंगाबादला इथं कामाला मी इथं बोलवलं. माझं येणे महिना घातला मधातच या लोकांनी. मग आता डायरेक्ट म्हणले नाही होत. हे माणूस थांबायला लागला नाही. मला तुमचं बघून घ्या काय करायचं सर. पैसे बी देत नाही बघा म्हणला मशीन निघतो. पाटील चुकीचा विषय सांगू नका त्यांना. नाही चुकीचं सांगू नका त्यांना. नाही चुकीचं नाही काही. चुकीचं काय वाटलं तर अनवर सरांना फोन लावा. 1 महिना झाले सर येईनच गोंधळ घातलाय ते. आमचे ट्रायलचे मित्र आहेत का, यांना बोलतो मी. 1 मिनिट ऐका. हे विषय असा होता काय का, हे जण लोक सगळीकडे असते. बरोबर आहे चुकीचे. जे विकणारे जण लोक भरपूर असते. आता मी जे माझ्या कोणी ग्रुपवर एजंटने नंबर हे घेतला होता. ते काय यांना म्हणा मी तुम्हाला लोन करून देतो. बरोबर आहे हे चुकीचं आहे. ससाने पाटील हे बरोबर आहे चुकीचं आहे. ऐकतोय ससाने पाटील ऐकतोय. बोला. माझं नुकसान नाही का, मी त्यासाठी निम्मी रक्कम टाकून दिली त्यांना. नाही सर मी काय केलं माहिती का, मी घरचं थोडं म्हणजे नाही का परिस्थिती कशी नाही. मी बी शेतकरीच पोरग आहे. नाही तुम्ही मला 1 महिना झालं. मी काय तुम्ही केवढं परेशान केलं मला. यांना मला मजबूर झालं ना कंप्लेंट करायसारखं. नाही तुमचं चुकलं कारण की मी काय. हो सासाने पाटील ऐकून घ्या मदनराव. तुम्हाला काय म्हणलं होतं, त्यांचं लोन नाही झालं ना, तुम्ही फ्रेश लोन करा. मी तुम्हाला मशीन द्यायला तयार आहे. हे बोललो होतो. नाही माझं मी घ्यायला म्हणलं ना मला घ्यायची पण नाही झालं. त्याला काय करू शकतो. ते मी काय म्हणालो समजा झालं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर तुम्ही पैसे देऊन टाकायचं. असं माझी चुकी नाही याच्यात.
आणि निम्मे म्हणजे काय तुम्हाला दाखवलं त्या दिवशी मी लोकांचे पैसे काढू आणले होते पैसे घेण्यासाठी. मला बी काळजी होती पण एक महिना झाला मला परेशान केले लोकांनी सर. पहिला 2 दिवसात तुम्ही जर अनवर सर जर म्हणले असते 2 दिवसात. ऐका ना भैयासाहेब ऐका ना तुम्ही. मला 40,000 रुपये इन्कम झाला असतं ना तुमच्यामुळे माझं भरून राहिलं त्याचं काय करायचं. 1 मिनिट बोलू सर थांबा बोला सर. माझं म्हणणं होतं यांचं समजा यांनी माझी फाईल दिली ना त्यांनी अगोदर सांगायचं बाबा होत नाही. मग त्यांनी महिना घातला. एजंट बी यांचाच आहे बँकेवाले बी यांचेच आहे. मग आता डायरेक्ट त्या दिवशी काय म्हणले नाही झालं त्यानंतर तुमचं बघून घ्या म्हणले. यांनी हातवरी केले डायरेक्ट. आणि आता सकाळी मी बँकवाल्याला फोन केला ज्यांनी फाईल बनवली ते म्हणलं बाबा तुमचे जेसी बाबाला आणि तुम्ही एजंटला फोन केला एजंट म्हणते तुम्ही ते मग मी बोलायचं कोणाला. माझं म्हणणं आहे की मी बोलायचं कोण 1 महिना मग तुम्ही लावला कशाचा यांचंच फाईल बनवायला यांचंच माणसं आहेत यांचे व्यवहार नेहमी होते. यांनी तेव्हा सांगायचं होत नाही बाबा ससन तुमचं काय होत नाही. मी परेशान झालो मला काम सोडावं लागलं यांच्या कामामुळं. आता मी एवढ्या लॉसमध्ये कामावर नाही काही नाही एवढं पैसे देऊन बसलो आणि मी त्या दिवशी मी यांना आडवा देण्यासाठी मी लोकांचे म्हणजे घरच्या बायकोचं मंगळसूत्र सोनं गहाण ठेवलंय मी पैशासाठी. आता घरचे मला हे ताण दिले किंवा हे बी नाही केलं ते बी नाही केलं. ठीक आहे माझं हो ससनराव ऐकून घ्या. हा बोला सर. तुम्ही कुठे असता. आता मी औरंगाबादला कामावर होतो रूम पोरं बिरं शाळा आहे तिथे. मी परभणीचा प्रॉपर पण इकडे कामानिमित्त आलो. हे बोर्ड कुठले ते पाथर्डी. तुमच्या ह्याच्यामध्ये अंतर किती आहे. 100-150 किलोमीटरचा असेल का त्याची. तुमच्या गावापासून का. हो. तुम्ही काय करा वेळ काढून जावा त्यांच्यापाशी काय तर बैठक बसून काय ते विषय मिटून. नाही बैठक सर ते डायरेक्टच नाही म्हणते त्याला बैठक कुठं होणार आहे सर. डायरेक्ट काय वर आपण गेलं ना दादागिरी करायसारखी माणसं सर हे. मी काय म्हणतो ऐकून घ्या तुम्ही म्हणता मिटवलंय ह्यानी म्हणतात मिटवलंय ऐकून तर घ्या माझं दोन्ही पण ऐकून घ्या. कसं माहिती हो मी त्यांनी बोलले बरोबर आहे. आता ह्याने थोडे जर आम्ही पण नाही बोलत आणखी दुसऱ्याकडे जाणार आधी तिसऱ्याकडे जाणार आणखी चौथ्याकडे जाणार त्यासाठी म्हणतोय एखादी छोटीशी बैठक घ्या. बैठक घेऊन काय ते विषय ते शॉर्ट आउट करून टाका संपला विषय. नाही सर बैठक करणार नाही कारण की लोक त्या मला कालपासून ते एवढंच परेशान केलं नाही देत असं झालं. बैठक करा फोनवर होतंय मी एवढं प्रेमाने बोलतोय ना आतापर्यंत भाऊ म्हणत आलो मी कारण की आपल्याला प्रेमानेच करायचं पण ते काल मी म्हणले नाही देतच पैसे नाही काय करायचं करून घ्या. मग असं म्हणलं मग काय बैठक होऊ शकत नाही. आता समोरच बोलायच ना आता तुम्ही जर म्हणले बाबा पैसे देणार आहे त्यांचे वापस बैठकीची गरज नाही सर त्यांच्या घरी जायची मला बी नाही गरज ना. कारण की यांची मशीन सर आज ना उद्या विकणारच आहे यांची मशीन विकणार आहे आणि आपण काय घरी आणली नव्हती की चालवली म्हणून आपण त्यांच्या घरी ठेवलेली मशीन पाहिली 1 महिन्यापासून काय चालवली बी नाही आणली. आता काय करायचं तुमचे एक मिनिट आता एक मिनिट ऐकून घ्या तुम्ही म्हणताय विषय सॉल्व्ह करून टाका म्हणतो. मग आता कसं करायचं मला पुढे कसं